शेतकरी मित्रांनो, उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूमध्ये शेतकऱ्याला दिवसाला 500 रुपये, 1000 रुपये आणि 10,000 रुपये उत्पन्न मिळवून देणारे जे पीक आहे, तर त्याचीच आज आपण माहिती पाहतोय. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपण कमी पाण्यामध्ये आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आणि उत्पन्नही मिळवून देणारे जे पीक आहे त्याची माहिती पाहतोय. आणि हे पीक म्हणजे भेंडी लागवड. शेतकरी मित्रांनो, आपण भेंडी पिकाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सर्वात आधी भेंडीचं बियाणं, व्हरायटी, भेंडी पिकाची लागवड करतेवेळी कशा पद्धतीने करायची, भेंडी पिकाला रासायनिक डोस, जैविक डोस, भेंडी पिकाची लागवड केल्यानंतर येणाऱ्या कीड रोग समस्या, फवारण्या आणि भेंडी पिकाचं एकंदरीत रेकॉर्ड ब्रेक उत्पादन कशा पद्धतीने वाढवता येईल, या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी आपण ह्या भेंडी पिकाची लागवड करतेवेळी बियाणं, व्हरायटी याची माहिती पाहूया. आणि हे बियाणं व्हरायटी म्हणजे सरपंच सीडचं F1 SOK 160 हे जे काही जबरदस्त भेंडीचं बियाणं आहे, याची आपण लागवड करणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या, या व्हरायटीबद्दल अतिशय थोडक्यात माहिती सांगतो. फळाचा रंग गडद हिरवा, पहिला तोडा 55 ते 60 दिवसांनी होतो. त्याचबरोबर जे काही रोग येतात तर याला अतिशय कमी प्रमाणात बळी पडणारं म्हणजे रोग, व्हायरस हा यामध्ये येत नाही. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, याची लागवड आपण सरपंच सीड्स F1 हायब्रिड SOK 160 या भेंडी वाणाची लागवड आपण उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात करू शकतो. त्याचबरोबर एका आठवड्याला आपल्याला 3 ते 4 तोडे होतात आणि दररोज देखील आपण बाजारामध्ये घेऊन गेलो तर निश्चित स्वरूपात आपल्याला जास्त प्रमाणे पैसे होतात. या व्हरायटीबद्दल अजून सांगायचं झालं तर झाडाची उंची 150 ते 160 सेंटीमीटर आणि विशेष म्हणजे ह्या SOK 160 सरपंच सीड्स भेंडीच्या व्हरायटीचे टोटल तोडे रेकॉर्ड ब्रेक 55 ते 60 होतात आणि 4 महिने चालणारी ही सरपंच सीडची SOK व्हरायटी आहे. आता शेतकरी मित्रांनो, ही व्हरायटी मी तुम्हाला सांगत आहे तर याबद्दल थोडंसं अजून जाणून घ्या. ह्या भेंडीचं बियाणं तुम्हाला घ्यायचं असल्यास जो काही स्क्रीनवर नंबर दिसत असेल यावर फोन करा. डिस्क्रिप्शनमध्ये आपण एक लिंक देतोय शेतकऱ्यांच्या हितासाठी. जर तुम्ही खरोखर भेंडीची लागवड करत असाल, जो काही डिस्क्रिप्शनमध्ये कोड आहे हा कोड यावर सांगायचा आहे आणि भरघोस असा डिस्काउंट मिळवायचा आहे आणि घर बसल्या हे भेंडीचं बियाणं मागवायचे. आता शेतकरी मित्रांनो, ह्या भेंडी पिकाची लागवड करतेवेळी आपल्याला जमीन ही कोणत्याही प्रकारची असू द्या, भेंडीची लागवड आपण पाटपाण्यावर, सरीवर, मल्चिंगवर, बेडवर करतोय. मग हे करतेवेळी जमिनीची आंतरमशागत करायची आपल्याला. लक्षात घ्या, आपल्याला वावर फोडून घ्यायचे, रोटर मारायचा आहे, पण रोटर मारायच्या आधी कुजलेलं शेणखत यामध्ये टाकायचे. त्याच्यानंतर आपल्याला जर पाटपाण्यावर करायची तर काही हरकत नाही, पण बेडवर मल्चिंगवर करायचे असल्यास या बेडमध्ये रासायनिक बेसल डोस 10-26-26, 18-46, 12-32-16, 24-24-0, 20-20-0-13 यापैकी कोणत्याही एका खताच्या 2-2 बॅग घ्या. यामध्ये मिक्स मायक्रोटन घ्या. निंबोळीचा वापर जास्त प्रमाणे करा. थायमिटाचा वापर करा, हुमणीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. आणि इतरही अन्नद्रव्य यामध्ये घेऊन हा पूर्ण बेसल डोस एकत्र करा, बेड तयार करा. त्याच्यानंतर मल्चिंगवर आपल्याला याची लागवड करायची. आता शेतकरी मित्रांनो, आपण पेरणी करू शकतो पाटपाण्यावर आणि सरीवर लावू शकतो. तर लागवड करतेवेळी 2 झाडांमधील अंतर 9 ते 12 इंचाचं ठेवणं गरजेचं आहे. आणि मल्चिंगवर लावत असाल तरी देखील 1.5 फुटावर एका झाडाची आपल्याला लागवड करायची होल घेऊन. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, भेंडी पिकाची लागवड केल्यानंतर आपल्याला भेंडी पिकाला येणारे रोग हे खूप महत्त्वाचे आहे. थ्रिप्स, मावा, तुडतुडे, रसशोषक किडी, पांढरी माशी यांच्या सुरुवातीच्या काळात आणि शेवटपर्यंतही अटॅक राहतो. पण सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला साध्यातली साधी रोगाची फवारणी करायची. प्रति 8 दिवसाला आपल्याला ही फवारणी करायची. त्यामध्ये आपल्याला ह्या भेंडीची जोमदार वाढीसाठी टॉनिक देखील घ्यायचे. फायझोएम असेल, बायोटेक्स असेल, टॉनिक घ्या. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, भेंडी पिकाला आपल्याला पाटपाण्यातून सर्वात महत्त्वाचं म्हणजे
काही जुगाड करायचे, पण भेंडीची लागवड करतेवेळी प्रत्येक जे बी टोकणार आहोत तर हे प्रत्येक जागी 2-2 बियाणं आपल्याला टोकणं गरजेचं आहे, जेणेकरून एक नाही उतरलं तर एक उतरू शकतं किंवा दोन्ही उतरू शकतात. आता भेंडी पिकाचा संपूर्ण उतार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं? ट्रायकोडर्मा सुडोमोनास हे पाट पाण्यातून सोडा, ड्रिपने सोडा किंवा याची आळवणी करा, पण संपूर्ण उतार झाल्याशिवाय सोडू नका. त्याच्यानंतर तुम्हाला हे जैविक उपलब्ध नाही झालं तर तुम्ही काय करू शकता? ह्युमिक 22 हे देखील पाट पाण्यातून ड्रिपने किंवा आळवणी करू शकता. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, भेंडी पिकाला जबरदस्त फुटवा लागला पाहिजे. जेवढा फुटवा तेवढी फुलकळी, आणि जेवढी फुलकळी त्याचं आपल्याला फळामध्ये रूपांतर म्हणजे भेंडीमध्ये रूपांतर जास्त प्रमाणे झालं पाहिजे, जेणेकरून दररोज आपण हार्वेस्टिंग करून हे मार्केटला घेऊन जाता आलं पाहिजे. आता ज्यावेळेस तुमचं भेंडी पीक 15 दिवसाच्या पुढं जाईल त्यावेळेस आपल्याला 126100, 191919, 134013, 1448 यांसारखी विविध खतं आलटून पलटून 6-6 दिवसांनी आपल्याला देणं गरजेचं आहे. जबरदस्त फुटवा, त्याचबरोबर तुमच्या झाडाची उंची वाढणार आणि पानांमधील अन्नद्रव्यांची कमतरता देखील भरून निघणार. आता मात्र भेंडी पिकाला लाल कोळी येतो, मावा येतो, यासाठी आपल्याला सोलोमॉन कीटकनाशक असेल, त्याचबरोबर प्रोपेक्ट सुपर असेल हे देखील फवारायचे, कराटे असेल, नीम ऑइल असेल, यांच्यासारखी देखील आपल्याला जी कीटकनाशके यांची फवारणी करणं गरजेचं आहे. आता शेतकरी मित्रांनो, भेंडी पिकाला जास्तीत जास्त फुलकळी लागण्यासाठी आपल्याला ॲमिनो फुलविक असणारं कोणतंही टॉनिक आहे याची वेळच्या वेळी फवारणी करायची. त्याचबरोबर आपल्याला मिक्स मायक्रोन्यूट्रन प्रत्येक 15 दिवसातून एकदा जमिनीतून देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर फुलकळी अवस्थेमध्ये ही भेंडी पीक आल्यानंतर काय करायचं? आपल्याला बोरॉन, कॅल्शियम ही याची मात्रा द्यायची. सल्फर देखील आपल्याला देण्यास जास्त प्रमाणे मदत करायची, जेणेकरून खाली मुळ्या चालतील, रोगप्रतिकारक क्षमता देखील तुमच्या झाडाची वाढेल आणि एकंदरीत तुमचं भेंडीचं पीक डेव्हलप जास्त प्रमाणे होईल. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी लक्षात घ्या, ज्यावेळेस तुमचं भेंडी पीक 35, 40, 50, 60 दिवस या दरम्यान चालू होईल तर प्रत्येक तोडा झाल्यानंतर आपल्याला 05234, 13045 यांसारखी खतं देणं गरजेचं आहे. ही खतं दिल्यामुळं फुटवा निघणार, फुगवणही होणार, फळाची शायनिंग क्वालिटी चकाकी वाढण्यास देखील जास्त प्रमाणे मदत होणार आणि जबरदस्त तुमचं भेंडीचं उत्पादन हे झालेलं तुम्हाला दिसून येणार. आता भेंडी पिकाचा आपण पहिला तोडा झाल्यानंतर तिथून पुढं आपल्याला 35 ते 40 तोडे चालू होतात. ह्या तोड्यांमध्ये आपल्याला रेकॉर्ड उत्पादन आणि उत्पन्नही झालेलं बघायला मिळतं. आता मात्र शेतकरी मित्रांनो, भेंडी पिकाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाजारभाव. तर मिनिमम आपल्याला 20 रुपये किलोपासून 40 आणि 50 रुपयापर्यंत बाजारभाव झालेला बघायला मिळतो. जर तुम्ही घरच्या घरी भेंडीचं पीक करत असाल, दिवसाला मिनिमम 50 ते 60 किलो भेंडी तोडून मार्केटमध्ये घेऊन जात असाल, 100% तुमचे पैसे होणार. तुमच्या आठवड्या बाजारामध्ये देखील तुम्ही भेंडी ही घेऊन जाऊ शकता किंवा दररोजचे जे तुमच्या शहरी भागामध्ये बाजार भरतात इथं देखील जाऊन तुम्ही भेंडी विकू शकता आणि जबरदस्त रेकॉर्ड उत्पादन हे मिळू शकता. कारण भेंडी पिकाला आपण उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात ही 12ही महिने मागणी असलेली कायम दिसून आलेली आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, भेंडी पिकाला करपा, भुरी डावणी, पानं पिवळी पडणे, तर अशा वेळेस कॅब्रोटॉप असेल या बुरशीनाशकाची फवारणी करायची. त्याचबरोबर विजमा असेल याची फवारणी करायची आणि टाटाचं पोलिटो असेल, रेडोमिल गोल्ड असेल, साध्यातले साधे M45, 22 साप, अँट्राकॉल यांसारखी विविध जी बुरशीनाशके यांची वेळोवेळी फवारणी करायची, काही प्रयोग करायचे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, भेंडी पिकाचं भरघोस उत्पादन काढायचं असल्यास आपल्याला प्रत्येक 8 दिवसातून एकदा ह्युमिक 22 किंवा ट्रायकोडर्मा सुडोमोनास ही देखील खालून सोडून देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वेळच्या वेळी आपल्याला जी रासायनिक खतं सोडत असतो आपण पाटपाण्यातून ड्रिपने, तर या अपटेक होत नाही, मुळ्या चालत नाही, यासाठी KMB PSBच्या बॅक्टेरिया आपल्याला यामध्ये सोडणं तितकंच महत्त्वाचं ठरतं, जेणेकरून भरघोस असं आपलं भेंडीचं उत्पादन होईल आणि शेतकऱ्याचे 4 पैसे पदरात पडतील. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, 12ही महिने शेतकऱ्याला 500 रुपये, 1000 रुपये आणि 10,000 रुपये उत्पन्न आणि उत्पादन मिळवून देणारे जे पीक म्हणजे भेंडी लागवड, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल, ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नक्की सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही कुठून बोलताय, कोणत्या तालुक्यातून, कोणत्या जिल्ह्यातून बोलताय, ही देखील कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही. आणि हो, सुरुवातीच्या वेळेस मी
या व्हिडिओमध्ये भेंडीची व्हरायटी बियाणं सांगितले, हे जर तुम्हाला घ्यायचं असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, यामध्ये आपला कोड वापरा, हा या फोन नंबरवर सांगा आणि भरघोस असा डिस्काउंट मिळवा. त्याचबरोबर आणि हे बियाणं घरपोच मागवायला अजिबात विसरू नका. ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.